साल 2025मध्ये 2 सूर्यग्रहण होणार होती. त्यातलं पहिलं सूर्यग्रहण होतं 11 मार्चला. ते सूर्यग्रहण भारतात दिसणार नव्हतं आणि दुसरं सूर्यग्रहण होणार आहे 21 सप्टेंबरला. तर आपण हे जाणून घेऊया की हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का नाही, या सूर्यग्रहणाचा सूतक काळ किती आहे आणि गर्भवती स्त्रियांनी या ग्रहणाच्या वेळी काय काय काळजी घ्यावी, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर 21 सप्टेंबरला जे सूर्यग्रहण होणार आहे ते खंडग्रास सूर्यग्रहण आहे. तर या सूर्यग्रहणाची एक्झॅक्ट वेळ काय आहे, तर 21 सप्टेंबरला रविवारी रात्री 10:59 हे सूर्यग्रहण सुरू होणार आहे. तर 22 सप्टेंबर 2025 मध्यरात्री 3:23 याची समाप्ती आहे. म्हणजेच 4 तास 24 मिनिटे हे सूर्यग्रहण दिसणार आहे. तर हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का नाही, तर हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. आणि हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा सूतक काळही पाळण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जातो की हे सूर्यग्रहण गर्भवती स्त्रियांनी पाळावे का, तर भारतात दिसणार नाही हे सूर्यग्रहण, त्यामुळे गर्भवती स्त्रियांनीही हे सूर्यग्रहण पाळू नये. या ग्रहणाच्या वेळी कोणतीही काळजी घेण्याची त्यांना गरज नाही किंवा सूतक काळही पाळण्याची काहीच गरज नाही. कारण जर ग्रहण असेल तर गर्भवती स्त्रियाच जास्त घाबरतात, कारण की ग्रहणाचे नियम जे असतात ते गर्भवती स्त्रियांना जास्त कडक पाळावे लागतात. तर हे सूर्यग्रहण जे 21 सप्टेंबरला होणार आहे ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्यांना कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.